नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे काव्या चिंचमलकर आणि आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे एक मोनो ॲक्ट. तर त्या मोनो ॲक्टचं नाव आहे माझे स्वप्न. माझे मोनो ॲक्टचं नाव आहे माझे स्वप्न. तर तुम्हाला सांगू का, बघा, एक आई असते की आई स्वराला उठवत असते. ती उठवताना ते बोलते अगं उठ, अगं उठ. ती उठतच नाही. मग स्वराची जी मम्मी होती तिने पाणी घेतलं तिच्या डोळ्यावर टाकलं. ती बोलली, काय ग मम्मी, सगळं स्वप्न माझं तोने भूम करून टाकलं. किती छान स्वप्न पाहत होते बरं मी, आणि तुने सगळं करून टाकलं इकडे तिकडे. तर तिची आई म्हणाली, अगं सांग बरं कोणतं स्वप्न पाहत होतीस तू? मग ती म्हणाली, आई बघ, सगळ्यांची स्वप्न असतात तसे मला पण नेहमी एक स्वप्न दिसतात. आणि तिची आई म्हणते, बघू बरं तुझं कोणतं स्वप्न आहे? आमच्या लहानपणी पण खूप सारे स्वप्न होते आणि म्हणजे आम्हाला पण वाटायचं मी हे बनव, दुसरं ते बनव, दुसरं शिवशी वाटायचं की आम्ही दुसरं बनवू असं. तर ती बोलली, जेव्हा तुझ्यासोबत मी दवाखान्यात येते तेव्हा तिथले नर्स डॉक्टरने पाहून असं वाटतं की आपण खूप अभ्यास करून असंच बनूया डॉक्टर किंवा नर्स. जेव्हा मी शाळेत जाते शिकायला तेव्हा मला असं वाटतं टीचर्स प्रिन्सिपलला बघून की आपण खूप अभ्यास करून प्रिन्सिपल किंवा टीचर बनावं. आणि जेव्हा पप्पा सिरियल बघत असतात तेव्हा मला असं वाटतं त्या पोलिसांना बघून की मी पण खूप अभ्यास करून पोलीस बनावं आणि जे मुलींना त्रास देतात, मुलींना परेशान करतात त्यांना मी जेलमध्ये टाकू आणि त्याला खूप मारावं असं मला वाटतं. आणि सगळं सोडून असं वाटतं आपण तर नाटकं आहे, आपण तर जेव्हा तेव्हा नाटकं करतो, मग आपण कॅरेक्टर बनूया. मग त्याची मम्मी म्हटली, अगं दीर्घ श्वास घे, बघू बरं, सोड. हे बघ, असं नसतं स्वरा. आपण जे सगळं स्वप्न पाहून आपल्याला असं स्वप्न ठरवायचं असतं जे आपल्याला योग्य नाही वाटत. जे योग्य नाही वाटत तेच आपले स्वप्न असतात. म्हणून स्वप्न बघायचे आहेत तर मोठे बघा, नाही छोटे, आणि त्यांना पूर्ण करा आपलं गृहपाठ करून. धन्यवाद.